पावसाळा सुरू झाला की लोणच्याची घाई असते. काय होतं, पाणी पडल्यानंतर आपण ज्यावेळेस लोणचं घालतो ना, त्यावेळेस अजिबात खराब होत नाही, कारण गरमीचं प्रमाण कमी असतं. आणि कैऱ्यासुद्धा, लोणच्याच्या ज्या कैऱ्या आहेत त्या पावसाळ्याच्या अगोदर येतात. त्यामुळे लोणचं घालायचं म्हटलं की सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोणचं हवे असतात. तर त्यापैकी मी खानदेशी लोणचं, जे गुळाचं लोणचं केलं जातं, अगदी परफेक्ट आणि मेजरमेंट इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे की कोणालाही जमेल, अजिबात खराब होणार नाही. आणि तुमचं 5 किलोचं किंवा 10 किलोचं जरी करायचं म्हटलं तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करता येईल, अशा पद्धतीने आपण इथे लोणचं सांगितलेलं आहे. तर परफेक्ट असं लोणचं कसं करायचं आपण बघणार आहोत. इथे बरोबर मोजून आपण 10 तमालपत्र म्हणजे तेच पान घेतलेलं आहे. 10 घ्यायचे आहेत आपल्याला. आणि याला कपूर चिनी किंवा कबाब चिनी म्हणतात. किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ती अर्धा तोळा घ्यायची आपल्याला. तर आता आपण दालचिनीसुद्धा घेतलेली आहे, तीसुद्धा आपल्याला अर्धा तोळा घ्यायची आहे. लवंग घेतली मी अर्धा तोळा. बरोबर किराणा दुकानातून मेजरमेंटनुसारच तुम्ही साहित्य आणायचं, घरी आल्यानंतर मोजण्याची गरज पडली नाही पाहिजे. अर्धा तोळा जायपत्रीसुद्धा घेतली मी इथे. अर्धा तोळा मिरीसुद्धा घेतलेली आहेत. आपल्याला काळी मिरी जी असते ती अर्धा तोळाच घ्यायची आहे. आणि भेंडी विलायची मी 1 तोळा घेतलेली आहे. त्याचं काय करायचं, आपल्याला वरचं साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचे दाणे दाणे घ्यायचे आहेत. तर हिंग 2 तोळे घेतला आहे मी. आणि मेथी दाणे आपल्याला तळण्यासाठी लागतील, म्हणजे आपण नंतर मसाले तळण्यासाठी जे तेल घेतो त्या तेलामध्ये तळण्यासाठी लागेल. आपण खडे मसाले नंतर वाटून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं, मी इथे 100 ग्रॅम बडीसोप घेतलेली आहे. बडीसोप आपली 100 ग्रॅम घेतल्यानंतर मोजूनच आहे. तर 100 ग्रॅम घेतल्यानंतर आपल्याला त्याची चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे. बारीक पावडर केल्यानंतर ताटामध्ये काय करायचं, एका साईडला आपल्याला पूर्ण पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे दुसरे मसालेसुद्धा वाटण करून घेतल्यानंतर आपल्याला त्या ताटामध्ये ठेवता येईल. तर इथे हिंग घेतला आहे मी 1 तोळा. आपण हिंग 1 तोळा घेतला आहे पूर्ण. जायपत्री आपण अर्धा तोळा घेतलेली आहे. दालचिनीसुद्धा अर्धा तोळा घेतलेली आहे. आणि कपूर चिनीसुद्धा आपल्याला अर्धा तोळा घ्यायची. लवंगसुद्धा अर्धा तोळा घेतलेले आहेत आपण. आणि मिरीसुद्धा अर्धा तोळा घेतलेली आहे. तर इथे प्रमाण अगदी ॲक्युरेट आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट जमेल असंच आहे. आणि 1 तोळा आपण भेंडी विलायची, जी मसाल्याची जाडी विलायची आहे ती घेतली, त्याचे सालं काढून टाकलेले आहेत. आतल्या बियाच घेतलेले आहे, म्हणजे दाणेच घेतलेले आहे. आणि 10 मोजून तेच पान घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला मसाल्याचं जे आहे वाटण करून एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर ते सुद्धा आपण खडे मसाले कच्चेच करून घेतलेले आहे, पूर्ण बारीक करून घेतले. ती पावडर करून घेतल्यानंतर आपल्याला ते सुद्धा एका साईडला ठेवायची आहे. ताटामध्ये आपल्याला पूर्ण जे साहित्य आपण घेणार आहोत ते एका साईडला ठेवायचं आहे. फक्त आपण भेंडी विलायची आणि खड्या मसाल्यामध्ये भेंडी विलायची आणि हिंग आपण 1-1 तोळा वापरलेला आहे. बाकीचं जे साहित्य आहे ते अर्धा तोळा वापरलेलं आहे. तर 150 ग्रॅम लाल मिर्च पावडर घेतलेली आहे मी. मोजून आपल्याला 150 ग्रॅम लाल मिर्च पावडर घ्यायची आहे. तर इथे आपण 100 ग्रॅम धणे पावडर घेतलेली आहे. धणे पावडर झाल्यानंतर 120 ग्रॅम आपल्याला हळद घ्यायची आहे. तुमच्याकडे घरगुती असेल किंवा पॉकेटची असेल तर 120 ग्रॅम घ्यायची आहे. तर आपली हळद घेऊन झाल्यानंतर मोहरीची डाळ घेतली आहे मी इथे 200 ग्रॅम. डाळ घेतल्यानंतर लोणचे मसाला जो आवडत असेल तुम्हाला तो घ्यायचा. मी रामबंधूचा घेतला आहे. तर 3 पॉकेट घ्यायचे आपल्याला असे. मी इथे 100 ग्रॅमची 3 पॉकेट वापरलेली आहेत, कारण आपण मोहरीची डाळसुद्धा 200 ग्रॅम घेतलेली आहे आणि आपण 3 मसाल्याचे पॉकेट घेतलेले आहे. तर मोजून 3 मसाल्याचे पॉकेट आणि आपलं पूर्ण साहित्य एका ताटात करून ठेवायचं आहे. तर आपलं पूर्ण साहित्य काढल्यानंतर मी मोजून 1.5 लिटर तेल, तुम्ही शेंगदाण्याचं घ्या किंवा करडीचं तेल घ्या, एकदम कडकडीत, म्हणजे जोपर्यंत धूर निघत नाही तोपर्यंत कडकडीत तापून घ्यायचं आहे. तर 1.5 लिटर आपण तेल तापायला ठेवलं आहे. तोपर्यंत काय केलं आहे मी, 3 किलो गुळ घेतलेला आहे, कारण कैरी आपली आंबट आहे. तर गुळाचा आपल्याला बारीक चुरा करून घ्यायचा आहे. गुळाचा चुरा करून घेतल्यानंतर जे मसाले आणि गुळ आपल्या बाजूला ठेवायचं आहे. तर मीठसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, मीठ घेताना आपल्याला 1 किलोचं पॉकेट घ्यायचं आहे आणि त्यातला 1 हिस्सा आपल्याला मीठ कमी ठेवायचं आहे बाजूला. म्हणजे आपण 1 किलोतलं 3 पाव मीठ घेणार आहोत. तुम्हाला परफेक्ट माप लक्षात ठेवायचं आहे. एका पॉकेटातलं म्हणजे 1 हिस्साच आपल्याला मीठ बाजूला ठेवायचं आहे. 3 हिस्से मीठ आपल्याला वापरायचं, म्हणजे 3 पाव आपल्याला मीठ घ्यायचं आहे. तर तेल आपलं गरम झालं आहे की नाही बघतो, थोडंसं गरम झालं आहे. चांगला धूर निघेपर्यंत आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर आपण पुन्हा गरम करून घेणार आहोत. तर इथे कडकडीत गरम झाल्यानंतर मी काय केलं आहे, पातेलं खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर आपल्याला त्यात मेथी दाणे घालायचे आहेत. आणि हो, तुम्हाला जर वाटलं मेथी दाणे तुमचे जळतील तर अगोदर काय करायचं, कडकडीत जे तेल घातलेलं आहे थोड्याशा लवंग घालायच्या आणि कडकडीत तेल आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर थोड्या वेळाने अर्धं तेल राहिले त्यामध्ये मेथी घातली तर मेथी तुमची जळणार नाही आहे. तर इथे काय करायचं आहे, मी मेथी दाणे आणि लवंग घालून घेतलेले आहे.
तर मेथीदाणे मी 2 चमचे घातलेत, लवंग 10 ते 12 घातलेले आहेत. आणि आपले जे मसाले आहेत त्यामध्ये काय करायचं आहे, जे कडकडीत तेल आहे त्याचं टेम्परेचर कमी होण्याच्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे, एका मसाल्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने तेल टाकायचं आणि मसाले ताटातल्या ताटात आपल्याला परतून घ्यायचे आहेत. म्हणजे मसाले परतल्यानंतर काय होईल, त्याची जी चव आहे ना ती अगदी मस्त होते. त्यामुळे मसाल्यात तेल अगदी कडकडीत, थंड तेल होऊ द्यायचं नाही. ही प्रोसिजर जी आहे गडबडीतच करायची आपल्याला. कडकडीत तेल ज्यावेळेस धुरून निघतो त्यावेळेसच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि तुम्हाला मेथी दाण्याचं आणि लवंगाचं जर तळण्याचं प्रमाण कळत नसेल तर आपला मसाला थोडासा तळून झाला, हा पूर्ण मसाला तळून झाला, बाकीचं तेल उरलं की त्यामध्ये मेथी दाणे आणि लवंग घालायचे आणि नंतर ते तेल वरतून कडक तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची मेथी दाणे आणि लवंगसुद्धा जळणार नाही आहे. तर तुम्हाला दाखवते मी अगदी एक साहित्य आपण तेलाने तळून घेतोय. म्हणजे एकसारखं एका हाताने हलवत राहायचं आहे आणि एका हाताने वरतून तेल घालायचं आहे. म्हणजे आपण कढईत न भाजता तेलाने जे फ्राय करून घेतो मसाले, म्हणजे जळणारसुद्धा नाही आहेत आणि त्याची चव जी आहे ती अगदी मस्त राहील. तर हेच आपल्या टिप्स जे आहेत, म्हणजे हे जे आपण बारीक सारीक जे लोणच्यामध्ये करतो ना त्याचा फ्लेवर अगदी छान येतो. याने काय होतं, तुमचं लोणचं खूप रुचकर होईल. आणि आपण म्हणतो ना याच्या घरचं खानदेशी लोणचं खरंच खूप छान आहे, आपण विकत आणलेलं लोणचंही खूप छान आहे, पण त्याच्यापेक्षाही तुमचं हे घरात तुम्ही जे लोणचं करताना हा खरंच खूप मस्त होतं आहे. तर आता आपण तेलाने मसाला परतवून होतोय, एकसारखा आपण हलवून घेतोय. कारण एकसारखा जर हलवला नाही तर तो जळूसुद्धा शकतो, कारण तेलाचं टेम्परेचर अगदी गरम आहे. तर त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं, पातेल्यात आपल्याला कधीच तेजपान घालायचं नाही. ताटामध्ये आपण ज्यावेळेस मसाले तेल घालतोय त्यावेळेस आपल्याला तेजपान घालायचं आहे. तर 5-6 तेजपान मी आत्ता घातलेत आणि परतसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तेल घालून घ्यायचं. तेजपान टाकून घेतलं की परत मी पुन्हा 5-6 तेजपान घेतलेले. तेजपानाने काय होतं, म्हणजे आपलं तमालपत्राने काय होतं, त्याचा फ्लेवर जे लोणच्याला फ्लेवर येतो ना तो खूप मस्त येतो आहे. तर परतसुद्धा मी घातलं आहे. तर इथे आपल्याला तेल वरतून गरम घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. जितकं तुमचा मसाला छान फ्राय केला जाईल, तुम्ही इथे बघू शकता मी पातेल्यातलं पूर्ण तेल काढून घेतलं आहे आणि आपल्याला पूर्ण तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तेल आपलं पूर्ण घालून झाल्यानंतर आपला मसाला चांगला परतवून झालेला आहे आणि मसाल्याचा फ्लेवर जो आहे ना तो घरामध्ये अगदी खड्या मसाल्याचा फ्लेवर खूप छान दरवळतो आहे. आपण मसाल्याच्या पुड्यासुद्धा त्यामध्ये घातलेल्या आहेत. तर अगदी मस्त मसाल्याचा रंग आणि जो फेस आलेला आहे वरती, म्हणजे रंग आणि चव जी आहे ना खरंच खूप मस्त झालेली आहे. तर या स्टेजवरती आपण काय केलं आहे, जे मीठ 3 पाव घेतलेलं आहे, 5 किलोचं प्रमाण आहे. आणि हो, तुम्हाला मला सांगायचं राहिलं आहे, कैऱ्या आपण ज्यावेळेस मोजून घेतो त्यावेळेस 6 किलो घ्यायच्या आहे. फोडून घेतल्यानंतर तुमच्या कोळी निघून गेल्यानंतर 1 किलो कैरी कमी भरते. तर मेजरमेंटनुसार तुम्हाला फोडलेली आणि साफ केलेली कैरी 1 किलोच लागेल. त्याच्यापेक्षा कमीही नको आणि जास्तही नको, कारण हे जे लोणच्याचं प्रमाण आहे ते अगदी ॲक्युरेट आहे. म्हणजे तुम्हाला अजिबात तुमचं लोणचं चुकणार नाही अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे. तर कैरी घेताना अख्खी कैरी ज्यावेळेस घ्यायला तेव्हा 6 किलो घ्यायची, त्यावेळेस 5 किलो भरेल तुमची फोडून घेतल्यानंतर. तर आपण बारीक केलेला गूळ जो आहे तो मोठ्या भांड्यात टोपल्यात घेतला आहे. तुम्ही म्हणाल टोपलं इतकं जुनं का आहे, कारण माझ्या आजीच्या हातचं टोपलं आहे. 10 ते 15 वर्षापासून याच टोपल्यामध्ये लोणचं घालतो आम्ही, दुसरा कशालाही वापर करत नाही त्याचा. आणि आमच्या शेजारी जे आहेत सगळेच जण लोणचं घालायचं म्हटलं की टोपलं नेलं जातं, त्यामुळे टोपलं खूप खराब झालं आहे, म्हणजे चेपून चापून झालेलं आहे. पण लोणच्यासाठी स्पेशल ठेवलेलं आहे, कारण 3 ते 4 दिवस आपल्याला याच्यामध्ये लोणचं ठेवावं लागतं. आणि तुमच्याकडे मोठी प्लॅस्टिकची भरणी असेल तर टोपल्यात नाही ठेवलं तरी चालेल, पण मिक्स करण्यासाठी आणि त्याला थोडंसं पातळ होईपर्यंत ह्या टोपल्यामध्ये रात्रभर लोणचं ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण बरणीमध्ये स्टोअर करू शकतो. तर आपला पूर्ण मसाला जो गरम मसाला आहे तो गुळामध्ये घालून घेतला आहे आणि मिक्स करून आपल्याला, जर तुम्ही हे 12ला केलं आहे तर आपल्याला 4 ते 5 वाजेपर्यंत मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. जितका गार होईल तुमचा मसाला तितकं तुमचं लोणच्याची लाईफ आहे ती चांगली राहील. म्हणजे खूप वर्ष टिकेल तुमचं लोणचं, 2 वर्षसुद्धा किंवा 3 वर्षसुद्धा तुम्हाला लोणच्याला खराब होण्याची टेन्शन राहणार नाही आहे. तर मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे घट्ट झाला आहे आणि आपल्याला 3 ते 4 तास एकदम घट्ट होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत मी काय केलं, कैऱ्या फोडून आणल्या. 6 किलो कैऱ्या घेतल्या होत्या, त्या फोडल्यात, धुवून दिल्यात आणि नंतर फोडून घेतल्यानंतर त्यातल्या कोळी ज्या आहेत त्या पूर्ण काढून घेतल्यात आणि एका कपड्यावरती पुसून आपण सुकायला ठेवलेलं होतं. जोपर्यंत आपला मसाला थंड होतो तोपर्यंत कैऱ्यासुद्धा सुकून होता. तर मसाला थंड झाल्यानंतर 3 ते 4 तास झाल्यानंतर तुम्ही मसाला इथे बघू शकता अगदी गार झालेला आहे आणि घट्टसुद्धा झाला आहे. घट्ट झालेला मसाला आपण ज्यावेळेस कैऱ्या घालतो ना, म्हणजे 3 ते 4 मिनटात त्याचं पाणी व्हायला लागतं. त्याची ग्रेव्ही आणि कैरी मस्त लागते. तर आपल्या कैऱ्या पूर्ण आपण 5 किलो इथे कैरी घेतलेली आहे. तर आता काय करायचं, ज्या मसाल्यामध्ये आपली कैरी आहे, आणि हो प्लॅस्टिकचं टोपलं असेल तुमच्याकडे तर 3 ते 4 दिवस तुम्ही त्यामध्ये कैऱ्या ठेवू शकता.
तर मिक्स करताना आपल्याला मोठंच भांडं लागेल, कारण ज्यावेळेस आपण मसाला कैरीला लावून घेतो ना, पूर्ण कैरीला मसाला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने जर मिक्स करायचं म्हटलं तर तुम्हाला खूप मोठं भांडं लागेल. 5 किलोचं करायचं आणि 2 किलोचं जर करायचं असेल तर छोटं भांडं असलं तरी चालेल, म्हणजे छोटं पातेलं असलं तरी चालेल. तर माझ्या 5 किलोच्या कैऱ्या असल्यामुळे खूप मोठ्या झालेल्या आहे, कारण मसाला गूळ तो सुद्धा 2 किलो आहे. असंच 4 ते 5 6 किलोचं 6 ते 7 किलोचं लोणचं झालेलं आहे आपलं. आणि हे लोणचं मला खूप आवडतं, म्हणजे सर्वांनाच आमच्या घरी आवडतं आहे. तर मी भरपूर हे लोणचं दरवर्षी हे लोणचं करत असते. तर हे लोणचं तुम्हाला पराठे, भात, तुम्ही नुसती पोळी जरी खाल्ली त्यासोबत मुलंसुद्धा आवडीने खातील असं लोणचं झालेलं आहे. तर लोणचं घालताना मिक्स करताना हाताच्या साह्याने आपल्याला कैरीला पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे आणि एकसारखं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं. त्याला जोपर्यंत पूर्ण कैरीला मसाला व्यवस्थित लागला जात नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर हा मसाला मी तुम्हाला सांगितलं आहे अगदी थंड होऊ द्यायचा आहे, अजिबात गरम राहायला नाही पाहिजे. 1 तास शिल्लकही मसाला तुमचा गरम मसाला थंड व्हायला लागत असेल तर लागू द्या, नाही तर काय होईल, थोडं जरी गरम टेम्परेचर राहिलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. तर अगदी काळजीपूर्वक आपल्याला लोणचं करायचं आहे, त्यामुळे घाई गडबड करायची नाही, कारण आपण भरपूर लोणचं घालतो, साहित्यसुद्धा खूप घालतो आहे, त्यामुळे लोणचं खराब झालंही नाही पाहिजे. म्हणजे सर्वांना आवडतं आहे लोणचं, त्यामुळे व्यवस्थित जर झालं तर आपल्यालाही बरं वाटतं. तर अगदी मसाला पूर्ण लावून घेतला आहे मी, तुम्ही इथे बघू शकता. आणि जसं जसं आपण मसाला लावायला लागतो तसं तसं त्याला ग्रेव्ही व्हायला लागते. आणि याची ग्रेव्ही तुम्हाला सांगते, याची ग्रेव्ही खूप पातळ होते. तुम्ही म्हणाल की अगदी पातळ झाले लोणचं, कारण गुळाचं जे प्रमाण आहे आणि मिठाचं जे प्रमाण आहे त्याने काय होतं, खूप पातळ होतं आणि तेल वरती येतं. तर तसंच आपलं लोणचं झालं पाहिजे. अगदी घट्ट जर राहिलं तर लोणचं खराब होऊ शकतं. थोडंसं पातळ झालं की समजून घ्यायचं तुमचं लोणचं खूप छान झालेलं आहे. आणि हे खानदेशी लोणचं आहे, खूप फेमस आहे खानदेशामध्ये. तर आपण सुद्धा करू शकतो अशा प्रकारे लोणचं केलेलं आहे. तर प्रत्येक जणीला जमेल अशा पद्धतीनेच मी ते सांगितलेलं आहे. तर इथे काचाची किंवा प्लॅस्टिकची भरणी घ्यायची आहे. भरणी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कोरडी करून उन्हात ठेवूनच वापरायची आहे. तर काय केलं आहे मी, ते पूर्ण भरणी स्वच्छ करून घेतल्यानंतर आपलं लोणचं जे आहे ते भरणीमध्ये भरायचं आहे आपल्याला. आणि अशा भरणीत भरा. तुमचं लोणचं जास्त असेल, भरण्या लहान असतील तर भरण्याचं प्रमाण वाढवा, कारण आपल्याला ज्यावेळेस हे लोणचं हलवायचं असतं, मी तुम्हाला सांगते अगदी व्यवस्थित, पूर्ण आपलं लोणचं भरून झालं आहे. आणि भरणीचं जे तोंड आहे तो खूप मोठं आहे, म्हणजे मोकळं आहे, त्यामुळे आपल्याला लोणच्यात चमचा फिरवायला सोपा जाईल. तर झाकण माझ्याकडे, मी सध्या तुम्हाला झाकण लावून दाखवते. आपल्याला कपडा बांधून घ्यायचा आणि अर्धं झाकण वरती ठेवून द्यायचं आहे. तर दररोज एकदा तरी आपल्याला चमच्याच्या साह्याने एकसारखं खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही. तर आणि हो, चमचा आपल्याला ओला किंवा पाण्याचा किंवा खराब झालेला, म्हणजे अन्न लागलेला चमचा आपल्याला डब्यामध्ये घालायचा नाही आहे. तर आपल्याला झाकण लावून घ्यायचं नाही. चांगलं 1 महिना आपल्याला कपडा बांधायचा आहे. अर्धं झाकण ठेवून आपल्याला एकसारखं दररोजचं त्याला एकदा तरी हलवून, म्हणजे चमच्याने एकसारखं खालीवर करून घ्यायचं आहे. आणि शक्यतोवर मोकळ्या भांड्यातच स्टोअर करून ठेवा लोणचं, म्हणजे तुमचं लोणचं सडणार नाही आहे. तर अगदी मस्त लोणच्याची रेसिपी आहे आणि तुम्हाला सोपं वाटलं आहे का हे लोणचं, म्हणजे तुम्हाला करायलाही सोपं जाईल अशा पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.